डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या बरोबर मी काम केलेलं आहे। ते माझे ज्येष्ठ नेते होते। महाराष्ट्राच्या मध्ये एक विकासाला गती देणारं एक प्रगतिशील नेतृत्व म्हणून, विकसनशील नेतृत्व म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो। कधीही त्यांचा खांद्यावर हात आला की माणसाच्या मनामध्ये एक ऊर्जा आणि माणसाला एक शक्ती मिळत होती, असं हे नेतृत्व होतं। म्हणून या वर्षपूर्तीसाठी येत असताना मनातून त्यांना अभिवादन करताना ती स्फूर्ती नक्की आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरेल हीच भावना मनात आहे। ओबीसी वाले बारामती मोर्चा काढताय, त्या लक्ष्मी नक्की यांनी मोर्चा काढलेला असं हे दोनही या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फार चतुर आहे, ते फार हुशार आहे, फार चाणक्य आहे। त्यांनी दोनही समाजाला खेळवण्याचं काम पद्धतशीरपणे केलेलं आहे। जो जी.आर. काढला त्याचा अर्थ काहीच लागत नाही आणि ओबीसीला काय दिलं हेच कळत नाही। त्यामुळे तुम्हाला मला असं वाटतं की एकाने म्हणायचं मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यांनी रडल्यासारखं करायचं आणि एकाने हसल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यांनी अश्रू पुसल्यासारखं करायचं, अशी एक सगळी पद्धतशीर स्क्रिप्टेड हे काम सध्या राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे। मला वाटतं सगळ्यांनाच तोंडाला पाणी पुसल्याचं भविष्य दिसेल, मराठा समाजालाही दिसेल आणि ओबीसीनाही दिसेल। मुख्यमंत्र्यांनी फसवले मराठा समाजाला असं वाटतं याकेंद्रीत त्या जी.आर.चा अर्थच कळत नाही। म्हणजे असं आहे की मी चाणक्य यासाठी म्हटलं की हे महायुतीचं सरकार त्या बाबडीच्या झाडाला दगड मारतं आणि आंबे पडले म्हणून ओरडतं आणि गेले जवळ की मग काटे रुततात। आता जवळ कोण कोण जातं त्याला ते काटे रुतणार आहे। उपमुख्यमंत्री अजितदादांनी